नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्रभू श्रीरामांच्या नगरीतनं अयोध्येमधनं आपल्या सर्वांचं स्वागत करते। आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे श्रीराम भक्तांसाठी, कारण त्यांचं जे अनेक वर्षांचं स्वप्न होतं, 500 वर्षांचा संघर्ष होता, 500 वर्षांचा त्याग होता, 500 वर्षांची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता संपते आहे। प्रभू श्रीराम रामलला जरी त्यांच्या मंदिरात विराजमान झालेले असले तरी मंदिर आज पूर्ण झालेलं आहे आणि मंदिराच्या शिखरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भगवा ध्वज धर्मध्वज फडकवला जाणार आहे। पण या मंदिराचा जो प्रवास आहे निर्माण कार्याचा, बांधकामाचा, तो विशेष महत्त्वाचा राहिलेला आहे। 6 डिसेंबर 1992 सालचा तो दिवस होता जेव्हा कारसेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला आणि तिथूनच या मंदिर निर्माण कार्याची एक प्रकारे सुरुवात झाली। अस्थायी स्वरूपामध्ये तंबूमध्ये श्रीराम यांचं मंदिर तेव्हा तिथे ठेवण्यात आलेलं होतं। ते तंबूतले रामलला ते आज राज दरबारातले रामलला असा हा सगळा प्रवास राहिलेला आहे। काही महत्त्वाचे टप्पे, नोव्हेंबर महिना हा विशेष महत्त्वाचा आहे का, तर 9 नोव्हेंबर 2019 हा तोच दिवस होता जेव्हा प्रलंबित खटल्याचा निकाल लागला आणि अर्थातच रामलला यांच्या बाजूने हा निकाल लागला। सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय सुनावला आणि ट्रस्ट राम मंदिराचं निर्माण कार्य पार पाडेल असे सुद्धा आदेश दिले। मग 5 फेब्रुवारी 2020 चा दिवस, हा दिवस का महत्त्वाचा, तर याच दिवशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट याची स्थापना झाली आणि याच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर निर्माणाचं काम पूर्ण झालंय। पुढची तारीख, पुढचा दिवस 5 ऑगस्ट 2020 चा दिवस हा चैतन्याचा दिवस होता, कारण याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या निर्माण कार्याचं भूमिपूजन करण्यात आलं। भूमिपूजनाचा हा सगळा सोहळा संपन्न झाला। मग 20 ऑगस्ट 2020 राम मंदिराच्या ॲक्च्युअल निर्माण कामाला सुरुवात झाली, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच भूमिपूजन पार पडलं, ऑगस्ट महिन्यामध्येच राम मंदिराचं निर्माण कार्य सुरू झालं। मग पुढचा महत्त्वाचा दिवस होता तो अर्थातच 22 जानेवारी 2024 चा। याच दिवसाची प्रतीक्षा करोडो रामभक्तांनी केलेली होती, कारण प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात, त्यांच्या राऊळी, त्यांच्या गाभाऱ्यात विराजमान झाले आणि मग होतं 5 जून 2025 चा दिवस। राम दरबार त्या दिवशी पूर्ण झाला, म्हणजे गर्भगृह जे आत्ताचं आहे तिथे बाल स्वरूपातले 5 वर्षांचे रामलला आहेत, तर पहिल्या मजल्यावरती राजा रामाचा दरबार आहे आणि त्याच राजा रामाचा दरबार हा 5 जून 2025 ला पूर्ण झाला। आणि परकोटा आणि त्या मंदिर परिसरात जी इतर मंदिरं आहेत त्यांच्या मूर्तींची स्थापना सुद्धा करण्यात आली। आणि त्यानंतर अर्थातच महत्त्वाचा दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर 2025 चा आजचा दिवस, जेव्हा मंदिराच्या शिखरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवा ध्वज, भगवी पताका, धर्म पताका फडकवली जाणार आहे। भगवा रंग हा तेजाचं प्रतीक मानला जातो, त्यागाचं प्रतीक मानला जातो, विजयाचं प्रतीक मानला जातो, शूरतेचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच जेव्हा भगवा ध्वज फडकेल तेव्हा अर्थातच प्रभू श्रीरामांच्या भक्तासाठी हा एक अलौकिक आणि अवर्णनीय क्षण असेल। या माहितीसोबतच अयोध्येतनं कॅमेरामन प्रशांतसह मी आपली रजा घेते। धन्यवाद।